आणि हा विजय फार महत्त्वाचा आहे. जो संघ जिंकेल तो टॉप टेबलमध्ये एका क्रमांकावरती इथे विराजमान होईल आणि जो संघ पराभूत होईल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, परंतु टॉप टेबलवरती इथे मात्र तो दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान होईल. त्यामुळे ही मॅच जिंकणं हे फार गरजेचं आहे दोन्ही टीमला, कारण त्यानंतर ज्या सेमीफायनल सुपर 8 इथे खेळवल्या जातील त्यासाठी थोडंसं आव्हान इथे सोपं मिळेल आणि त्यासाठीचा तो प्रयत्न केला जाईल. कुठलाही संघ इथे हरण्यासाठी येत नाही, परंतु काही खेळाडूंचा खेळ सर्वोत्तम होतो, काही खेळाडूंचा खेळ इथे मात्र म्हणावा तसा होत नाहीये. काही जास्त बोलीवाले खेळाडू अजूनही म्हणावे तसा कामगिरी इथे त्यांच्याकडून झालेली नाहीये, तर काही बेस्ट प्राइज वरती मिळालेले खेळाडू त्यांच्याकडून मात्र सर्वोत्तम कामगिरी झालेली आहे. मुख्य स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहित आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार अगदी निवांत या मॅचचा आनंद घेत आहेत. थोडा वेळ स्वतःसाठी देणं देखील फार गरजेचं आहे आणि तेच रोहित देखील करतायत. रोहित म्हटल्यानंतर हिट मॅन रोहित, आणि ही स्पर्धा हे पर्व ही पुणे प्रीमियर लीग देखील हिटच आहे. त्यामुळे त्याची जी उद्घोषणा सातत्याने केली जाते, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, आयोजन कमिटीचे सर्व सदस्य, मी एकाचंही कौतुक करत नाही, मी सगळ्यांचं कौतुक करतो की त्यांनी जे मुलाची साथ दिली. म्हणजे रोहित एक नाममात्र आहे, परंतु त्याला साथ देणारे जे बाकीचे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांचा देखील उल्लेख इथे करणं फार गरजेचं आहे. एकट्याचा खेळ नाही आहे हा, सगळ्यांनी मिळून केलेला हा खेळ आहे आणि त्यामध्ये मिळालेले हे यश आहे, ही यशाची पोचपावती आहे. चला इथे टायमर सेट केला जाईल. पहिला चेंडू पडल्या पडल्या आपण टायमर सेट करतोय. गोलंदाजी मार्क वरती इथे गोलंदाज बोबिन. पहिला चेंडू इथे निर्धाव टॉट अरबाज. इथे बॅटिंग साठी आपण पाहतोय सज्ज आहेत. मोबिन यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी प्रत्येक मॅच मध्ये केली आहे. हा चेंडू देखील मिडऑफच्या दिशेने वेगवान धाव इथे पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येचा शुभारंभ होतोय. सिंगल, ती वेगवान सिंगल आहे, वेगवान एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येचा शुभारंभ इथे केलाय सिंगलने. दोन्ही टीम इथे आतापर्यंत पराभूत झालेल्या नाहीये, त्यामुळे दोन्ही संघांना इथे ती विजय घोड सुरू ठेवावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 1. इथे मात्र मोठा फटका आणि बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल भोसले यांच्या बॅटमधून आलेला षटकार. मागच्या 2 मॅचचा जर अनालिसिस आपण पाहिला तर किरण आघाडीला येतात, कुणाल आघाडीला येतात आणि त्यांच्या बॅटमधून देखील मोठे मोठे फटके आलेत. म्हणजे जी शरीर यष्टी आहे त्या शरीर यष्टीचा ते वापर देखील करतात, ताकदीचा वापर, आणि बॉल देखील इथे सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकार. 6 धावेंची वाढ, बॅक टू बॅक 2 षटकार इथे कुणाल यांच्या बॅटमधून. नो बॉल आहे या ठिकाणी. आपण पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होतोय, प्रणव शेठ लायगुडे, आपलं देखील मनपूर्वक स्वागत, वेलकम. इथे नो बॉल आहे आणि नो बॉल वरती आलेला षटकार आहे. आताचे एकूण 7 धावा. धावसंख्या आपण पाहतो इथे 14, 14 रन्स विदाउट लॉस. मान्यवरांची उपस्थिती आणि मान्यवरांचं स्वागत इथे बॅटरने केलंय षटकाराने. हा चेंडू देखील इथे पंचांचा निर्णय येईल. 22 स्वरूपाचा हा चौकार आहे. बघा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू उत्तमरित्या इथे हाताळला, परंतु यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि त्या दरम्यान आलेला हा चौकार, जे फ्री हिटचा चेंडू
आणि अगदी या मोफतच्याच धावा जवळपास मिळतात. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 18. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली, परंतु इथे बॅटर कमबॅक करतायत. ऑन साइडला चेंडू खेळलाय. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आहे. 4 धावेने षटकाची इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येतोय. मोबिन यांनी काहीच महागडं षटक हाताळलंय. तब्बल 22 धावा या पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. हा मग अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहेत. 22 धावा झाल्यात पहिल्या षटकातील. अजूनही एक चेंडू शिल्लक. चला थोडस पटपट खेळूया. पहिला चेंडू निर्धाव आहे. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 नो बॉल आहेत. 1 नो बॉल, 1 बाईचा चौकार आहे. इथे देखील सुरेखरित्या चेंडू अगदी अप्रतिमरित्या हाताळलाय. या ठिकाणी मयूरजी बेनकर साहेबांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर आकाशजी लोंढे या देखील मान्यवरांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 23 मोबिन यांनी खर्च केला. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती धनंजय, संघाचे संघनायक कॅप्टन, इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये इथे काहीसा बदल. मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. चेंडू ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल तर वेगवान आहे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. 24 रन्स. 24 धावा जे आतापर्यंत पूर्ण झाल्यात. दुसरं षटक सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण इथे सजवण्यामध्ये काहीसा विलंब होतोय. चोवीस धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. वाह, अरबाज इथे ऑन साइडला एक मोठा फटका आणि त्यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार. मागच्या मॅच मध्ये ते स्वस्तामध्ये बाद झाले. फक्त एकच चेंडू खेळले, 2 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या आणि त्यानंतर ते धावबाद झाले. परंतु आता मागच्या मॅच मध्ये जी बॅटिंग आपल्याला होताना पाहायला मिळाली नाही, ती कदाचित या मॅच मध्ये जी सर्वात महत्त्वाची मॅच आहे आजच्या दिवसातील या संघाची, त्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळाडू इथे चांगली कामगिरी करतात. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी वेगात येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. 360 अँगल मध्ये इथे फटकेबाजी आहे. कधी ऑन साइड, कधी ऑफ साइड, कधी कट शॉट, कधी ड्राइव्ह, कधी लॉफ्टेड हिट. आणि याचमुळे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 32. पुन्हा एकदा शफल झाले आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पार. येईल षटकार 6 धावेंसाठी. प्रतिस्पर्धी संघाचा जो प्रमुख गोलंदाज आहे, ज्याने मागच्या मॅच मध्ये कमालीचा खेळ केला, त्या गोलंदाजावरती इथे आक्रमण चढवलं. आणि हेच खरं क्रिकेट आहे. जो सर्वोत्तम खेळाडू आहे ना, त्याला टार्गेट करणं म्हणजे प्रतिस्पर्धी संघ तितकाच बॅकफुटला ढकलला जातो. एक चांगलं काम इथे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन, जे धनंजय त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर इथे अरबाज आपले इरादे स्पष्ट करतायत. असंही क्वालिफाय झालेलो आहे. त्यामुळे इथे फ्री हँड बॅटिंग केली जाते. चेंडूचा पुरवठा तिथे केला जातो. एक अनोखी संकल्पना रोहित लायगुडे यांच्या डोक्यामध्ये आली आणि तीच संकल्पना आपण इथे राबवताना पाहतोय. चेंडूंसाठी आकर्षक अशी बॅग. कॅमेरामन क्लोजअप, थोडंसं क्लोज आपण त्या पेटीकडे लक्ष देऊ. खऱ्या अर्थाने ही जी संकल्पना आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रामुख्याने ती संकल्पना राबवली जाते. आपण पाहू शकता एका बाजूला PPL तर दुसऱ्या बाजूला देखील या स्पर्धेचं
PPL जो लोगो आहे तो प्रामुख्याने आपल्या निदर्शनात आलाय. धन्यवाद कॅमेरामॅन, आपलं देखील कौतुक. इथे देखील स्विचिटचा प्रयत्न, जोरदार अपील आणि अपील इथे मात्र फेटाळली जाते. पंचांकडे फक्त दाद मागा, दम देण्याचं काम नाही. पंचांकडे तुम्ही दाद मागू शकता, दम देणं हे आपलं काम नाहीये. कारण पंच अगदी योग्य निर्णय देतात आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, परंतु अल्ट्राएजसाठी त्या रिव्ह्यूचा वापर केला जाणार नाही. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी त्या दरम्यान चेंडू शरीराचा वेध, निर्धाव चेंडूची सांगता. लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव. 2 षटकांमध्ये धावसंख्या होते ती 38 धावा. 19च्या सरासरीने इथे आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात. 38 धावा. जो जिंकेल तो संघ टेबल टॉप मध्ये इथे अग्रस्थानी असेल. जो संघ पराभूत होईल तो सुपर 8 मध्ये दाखल होईल, परंतु त्यांचं स्थान हे दुसऱ्या क्रमांकाचं असेल. काल देखील आपण पाहिलं असेल, लागोपाठच्या 3 मॅच जिंकून अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ सुपर 8 मध्ये दिमाखामध्ये प्रवेश केलाय. त्याचबरोबरीने सचिन 11 हा संघ रनरेट च्या हिशोबाने तो क्वालिफाय देखील झालाय. परंतु आजची परिस्थिती वेगळी आहे, कारण 2 संघ असे आहेत की जे दोन्ही मॅच गमावलेले आहेत आणि 2 संघ जे मैदानामध्ये खेळत आहेत त्या दोन्ही संघांनी 2-2 मॅच जिंकलेल्या आहेत. ही टेबल टॉपची इथे लढाई आहे. चला वेळेकडे लक्ष ठेवा. घड्याळ तुमच्यासाठी थांबणार नाही, ते टिक 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 करत पुढेच जाणार. तुमच्या मागे मात्र कटकट सुरू राहणार. त्यामुळे थोडीशी घाई करा, वेळ वाचवा. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतात ते राकेश. षटक क्रमांक 3 ची इथे सुरुवात होईल. पहिला चेंडू इथे मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अडवला. इथे धावबादची संधी, परंतु बॅकअप बघा चुकीच्या पद्धतीने इथे चेंडू कलेक्ट केलाय, कारण यष्टांच्या मागे इथे उभं राहणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, जो सेट बॅटर आहे त्याला ज्याच्या बॅटमधून धावा येतात त्याला बाद करण्याचा प्रयत्न होता. कदाचित इथे बॅकअप चांगला झाला असता तर बॅटर देखील बाद इथे झाले असते. चांगलं क्षेत्ररक्षण, तिथे झेप घेऊन चेंडू अडवलाय. नो बॉल आहे. पंच कळवतील अक्षय निर्मल सर स्पीडचं लिमिट आणि त्या संदर्भात गोलंदाजाला दंडात्मक कारवाई इथे केली जाते. 9+1. आताच्या 2 धावा. धावसंख्या 42. तिसरं षटक सुरू आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन नेहमीच क्षेत्ररक्षकांच्या डोक्याला फार मोठा त्रास असतो, कारण प्रत्येक वेळेस ती जागा बदलावी लागते आणि त्यामुळे इथे तो वेळ देखील अतिरिक्त खर्च होतो. फ्रीडचा चेंडू म्हणावा तसा बॅट वरती येऊ शकला नाही. बॅटच्या अगदी टोला इथे चेंडू लागतोय आणि ती नाराजी स्पष्टपणे अरबाज यांच्या चेहऱ्यावरती दिसून येते की अगदी पट्ट्यामध्ये चेंडू होता. अजितदादांचं एक चांगलं वाक्य आहे की आपल्या टप्प्यात चेंडू आला, आपल्या टप्प्यात आले की आपण कार्यक्रम फिट करतो. त्याचप्रमाणे इथे मात्र टप्प्यात चेंडू होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही. धावसंख्येत 1 ने वाढ. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, परंतु इथे बॅटची एज आणि पंचांनी इथे आउट देण्या अगोदर तीच मात्र बॅटरनी इथे आपली क्रीज सोडली आहे. विकेटचं पतन होत आहे आणि पहिला बॅटर इथे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. कुणाल बॅक टू द पॅव्हिलियन. बघा पहिल्या दोन्ही मॅच मध्ये कुणाल नाबादच होता, परंतु या मॅच मध्ये त्यांना बाद व्हावं लागलं, कारण चांगला चेंडू इथे गोलंदाजांनी हाताळला. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत रोहन पवार. चांगला झेल यष्टांच्या मागे इथे टिपला जातोय. प्रसन्न यांनी टिपलेला सुरेख असा झेल. प्रसन्न उर्फ फिंच यष्टांच्या मागे आहेत नवीन बॅटर रोहन पवार. आता दोन्ही उच्च शैलीचे बॅटर आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कशा पद्धतीने इथे सजवलं जात आहे. आल्या आल्या स्विच हिटचा प्रयत्न.
इथे नो बॉल पंचांनी कळवलाय, कारण नो बॉल याचा अर्थ पुढचा चेंडू फ्री हिट. थांबा जरा 2 मिनिटं. 2 आताचा निर्णय काय? चौकार आहे. ती लाईट बंद होतोपर्यंत बॉल टाकू नका. गोलंदाज बेलची लाईट आणि स्टंपची लाईट चालू होती. पंचांची कामं जास्त आहेत, कारण त्यांना स्पीडोमीटर चेक करावा लागतो, ओव्हर स्टेपिंग चेक करावी लागते, त्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्या. धावसंख्या 48 एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील अतिरिक्त उसळी. पंच नो बॉलचा कॉल करतायत. अतिरिक्त उसळी. धावसंख्या 49. 49. परत पुन्हा एकदा नो बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू. जरी झेल टिपला असता तरी तो फ्री हिटच होता. आज बिनावट टीम नशीब बरोबर घेऊनच आलेली आहे. जरी पडझड झाली तरी बोनस मात्र त्यांना मिळतोय आणि तो दोन्ही हाताने घेतला जातोय. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. 50 धावा इथे संघाच्या पूर्ण. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू, त्यावरती पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाज मात्र इथे जी चूक करतायत, वारंवार 3 वेळा इथे बॅक टू बॅक इथे नो बॉल हाताळले जात आहेत. रोहन यांना 3 वेळा ती संधी मिळाली, परंतु त्या संधीचा त्यांना फायदा घेता आला नाही. पुन्हा एकदा ती संधी आहे. 4थ्या वेळेस ती संधी मिळते आणि त्या संधीचा इथे फायदा घेतला जाईल का? धावसंख्या आपण पाहतोय 51. 51. पुन्हा एकदा तेच. बघा, नशीब काही खेळाडूंचं तसंच असतं. संधी मिळते, त्याचा फायदा घेतला जात नाही. पुढचा चेंडू. आता मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. त्यांनी ठरवलं होतं आपल्याला फ्री हिटच्या बॉल. नो बॉल आहे. नो प्लस षटकार. आताचे एकूण 7 धावा. धावसंख्या होते ती 58 एका गड्याच्या मोबदल्यात. फार लांबलचक षटक आहे. 20 धावा आतापर्यंत आल्यात. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. रोहन यांच्यासाठी हा चेंडू हाताळला जाईल. फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. षटकाची इथे होते ती समाप्ती. फार वेळानंतर हे षटक संपलंय. फार लांबलचक षटक होतंय आणि या षटकामध्ये देखील 12 चेंडू इथे गोलंदाजांनी हाताळले आणि त्या 12 चेंडूंमध्ये 20 धावा. त्यामध्ये एक षटकार आणि स्वाभाविक एक चौकार देखील आलाय. चला थोडंसं स्पीडअप करा. 3 षटकांमध्येच तुम्ही जवळपास 18 मिनिटं खर्च केलेत.
गोलंदाजी मार्क वरती सुयश. नवीन गोलंदाज स्ट्राईकला असतील ते अरबाज. धावसंख्या होते ती 58. 18 चेंडूंमध्ये 58 धावा झाल्यात. वा, पहिला चेंडू इथे उजयष्टीच्या बाहेर. चेंडू वळवला गेला परंतु ते वळण अतिरिक्त ठरलं आणि त्याचा फायदा बॅटिंग टीमला होतोय. अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या 59. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॉलला फोर्स केलं आणि त्या दरम्यान नो बॉल. नो बॉल आहे. गोलंदाजांकडून फार चुका होत्यात. पाच वेळा जीवदान मिळालेत. इथे आमचे स्कोरर मित्र अभिषेक कवडे इथे कळवत आहेत की 5 वेळा बॅटर बाद होते परंतु त्याच वेळेस नेमका नो बॉल होता. बॅटरला मला वाटतं ते पहिली सूचना मिळत असेल की हा चेंडू नो बॉल आहे, आपण कसंही खेळलं तरी बाद होणार नाही आणि त्यामुळे ते तो प्रयत्न देखील करतात. पुन्हा एकदा रोहन यांना तो फ्री हिट. धावसंख्या 61. परत एकदा नो बॉल. साइड चेंज करू शकतात, तसे काही नसतं. वा, हा चेंडू मात्र सुरेख. धावसंख्या 62 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील डाव्या यष्टीच्या बाहेर. अतिरिक्त धावा. आपण ही मॅच संपली ना की आपण बघू की किती अतिरिक्त धावा गेल्या, एक्स्ट्राच किती जात आहेत आणि बॅटने किती आल्या. धावसंख्या 63 एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक सुरू आहे. वा, काय फटका इथे सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर, इनसाइड आउट, अप्पर कटचा वापर आणि बॉल देखील करेल हवाई सफर. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. आपण पाहू शकता ज्या चेंडूची उसळी होती त्या उसळीचा फायदा इथे घेण्यात आला. धावसंख्या होते ते उलट सुलट 69. 69 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा प्रहार. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या होते ती 75 धावा. कदाचित इथे धावसंख्येचा विक्रम होऊ शकतो. या षटकानंतर अजून एक षटक आहे. धावसंख्या 75. तिसरा, यस, लागोपाठचा तिसरा नो बॉल आहे अजून. त्यातून जे गोलंदाज इथे जी गोलंदाजी करतायत कोणाला वाटतही नसेल की अशी गोलंदाजी होऊ शकते. आता हे रेग्युलर खेळणारे गोलंदाज आहेत. रेग्युलर रोज फक्त हप्पीचच खेळणार अशा खेळाडूंकडून चूक होते. पण म्हणू शकतो एखादा नौका खेळाडू आला आणि त्याच्याकडून चूक झाली तर आपण मान्य करू, पण हे रेग्युलर खेळणारे म्हणजे मागच्या मॅच मध्ये देखील आपण तेच पाहिलं, या मॅच मध्ये देखील तेच पाहतो. मग रोजचा सराव कसला जर तुमच्याकडून रोजच्या खेळामध्ये या चुका मुख्य मॅच मध्ये होत आहेत, ही चूकच आहे. आतापर्यंत 3च चेंडू इथे गोलंदाजांनी हाताळलेत आणि 24 धावा खर्च केल्यात. हे रेकॉर्ड आहेत. मगाशी 38, 30, आतापर्यंत 24, त्यामध्ये 4 ऍड करा. 4 चेंडूंमध्ये 28 धावा इथे गोलंदाजांनी खर्च केल्यात. सुयश यांनी 86 धावा झाल्यात. मला वाटतं या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या उभी करतायत की काय बिनवट टीम. 86 धावा झाल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. हा चेंडू निर्धाव डॉट. काही चांगले चेंडू देखील पडलेत तर काही खराब देखील आहेत. इथे रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंट च्या दिशेने बॉल जाईल सीमारेषा पार.
येतोय पुन्हा एकदा चौकार. धावसंख्येत 4 ने वाढ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 90 धावा झाल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम इथे त्याची नोंद केली जाते. 90 धावा. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 100 पार धावसंख्या इथे केली जाईल का? शेवटचे 6 चेंडू. चला आता 4च खेळाडू तुम्ही आतमध्ये बाहेर ठेवू शकता. जो वेळ खर्च केला ना त्याचा फायदा आहे असं समजा. फक्त 4 खेळाडू. या 90 धावांमधल्या 16 धावा या अतिरिक्त आहेत. त्या नो बॉल वाईड बॉलच्या आणि त्यामध्ये आलेले षटकार हे वेगळेच आहेत. वाह, काय फटका इथे सजवला आहे. कॅप्टन नॉक्ड आणि कॅप्टनच्या बॅट मधून आलेला षटकार. 96 धावा. अजूनही 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्क वरती तेजराज. इथे देखील वेगात बॅट फिरवली आहे. मारायचा होता ऑन साइडला, गेलाय डीप लॉंग ऑनला. जे जायचं होतं वाशीला परंतु आलोय काशीला, असे काहीसा प्रसंग आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 97. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. सत्त्याण्णव धावा. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न इथे केला. बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु चेंडू निर्धाव आहे. तेजराज उर्फ लाला इथे देखील इनसाइड आउट आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावांचा विक्रम इथे बिनावत टीमने इथे उभा केलाय. तिहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश. 103 धावा. फक्त एक बॅटर बाद आहे. हा या पर्वाचा इतिहासच आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 103 धावा झाल्यात. एकदा काहीसा वेगळा फटका आहे. या फटक्याचं नावच काही देता येणार नाही. आपण डान्सिंग फटका म्हणजे आमचे स्कोरर मित्र कळवतात की हा फटक्याचं नावच हा डान्सिंग फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. कारण दोन्ही पाय हवेतच होते. उडी मारून त्या चेंडूवरती प्रहार होता परंतु एकच धाव. हा चेंडू देखील इथे निर्धाव आहे. 104 झाल्यात. 105 धावांची गरज. 105 टू विन. 105 धावा बनवायच्या आहेत. पुढील मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे विनोद सर जोडले जातील. विनोद सर, पुढील मॅचचा टॉस आपण लगेच संपन्न करून घ्या. ती एक सन्मानाची लढाई आहे. त्या लढाईचा टॉस आपण लगेच संपन्न करतोय. थोडंसं स्पीडअप करा. 12 वाजून गेलेले आहेत आणि आपण लगेच पुढच्या मॅचचा टॉस देखील करतोय. सुशांत पंढरनाथ पोकळे यांच्या मालकीचा संघ सुशांत 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुज पुणे वॉरियर्स या 2 संघांमधील पुढील मॅचचा टॉस. दोन्ही संघांनी दोन्ही मॅच गमावलेले आहेत. स्पर्धेतून तसं बघायला गेलं तर आव्हान संपुष्टात आलेलं आहे परंतु ही सन्मानाची लढाई आहे आणि त्या सन्मानाच्या लढाईमध्ये जिंकणं हे फार गरजेचं आहे. कारण एक तरी मॅच जिंकण्याचा आनंद त्या खेळाडूंना घेता येईल. आणि दोन्ही टीमची खराब कामगिरी आपण पाहिली. त्यामध्ये सर्वाधिक चुका इथे सुशांत 11 या संघाने केल्यात. कारण जो धावा इथे त्यांच्या माध्यमातून खर्च केल्या गेल्या फार धोकादायक होत्या. हॅलो, चला टॉस साठी यायचंय. गुरुज पुणे वॉरियर्स, गुरुज पुणे टीम चला टॉस साठी यायचंय. कॅप्टन आणि सुशांत दादा पोकळे 11 संघाचा कॅप्टन. चला सुशांत दादा पोकळे 11 संघाचा कॅप्टन टॉस साठी यायचंय. बिनावट डेव्हलपर्स लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुशांत दादा पोकळे 11 टीम कॅप्टन ओमकार. चला लवकर टॉस साठी यायचंय. अजिंक्य गोळे टॉस साठी यायचंय लवकर.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं लवकर. रोशनदादा बाबर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रोशन बाबर विनंती आपण टॉस साठी यायचंय. रोशनदादा बाबर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. रोशनदादा बाबर सुजलजी भोसले या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुजलदादा भोसले मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला PPL 2025 तर एका बाजूने जब्बा वॉरियर्स चा कॉइन आपण या स्पर्धेमध्ये आणला आणि त्या कॉइन वरती नक्की टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. टॉस जब्बा वॉरियर्स इज द कॉल. जब्बा वॉरियर्स आणि टॉस जिंकला ओमकारने. बॉलिंग करण्याचा निर्णय घेत आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि दोन्ही टीमला शुभेच्छा. हरवला का? जब्बा वॉरियर्सच नाव येत आहे. आता पुढचे कॅप्टन आले ना की फक्त तोच कॉल करते. ते नाव फॉर्म मध्ये आहे सध्या. चला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात केली जाईल. पुढची मॅच तुम्ही का? पहिला चेंडू इथे उजव्या इष्टीच्या बाहेर. व्हाईट बॉलने इथे सुरुवात. अतिरिक्त धाव ज्या 105 धावा बनवायच्या त्यामधली एक पहिलीच धाव इथे अतिरिक्त आहे. धनंजय आणि तेजराज ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्क वरती देवीदास. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे अवांतर. बॅक टू बॅक म्हणजे धावसंख्येमध्ये इथे वाढ देखील होते. 2 अतिरिक्त धावा. हा चेंडू मात्र सुरेख चांगली गोलंदाजी इथे केली आहे. चांगलं कमबॅक स्वतःला सावरलंय आणि त्याच बरोबरीने इथे निर्धाव चेंडू देखील हाताळला जातोय. पुढचा चेंडू इथे देखील शॉट ऑन पुल, शॉट ऑन जॅक आणि बॉल सीमारेषा पार. षटकार 6 धावा. या प्रत्येक चेंडूवरती म्हणजे तुम्हाला षटका मागे इथे षटकारांची गरज आहे. जरी संघ क्वालिफाय झाला तरी सुद्धा टॉपला येण्यासाठी इथे तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी ही करावीच लागेल आणि तोच प्रयत्न तेजराज उर्फ लाला यांच्या बॅट मधून आलेला एक गगनचुंबी षटकार 6 धावेंसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसतोय. अरबाज डाऊन दी बॉल. विकेटचं पतन आणि तेजराज इथे बाद होतील. तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. हे अंतर सर्वात दूरवरचं आहे. जे तुम्ही जर बॅटिंग क्रीज वरतून जर पाहिलं तर हा जो काऊ कॉर्नर आहे फार दूरवरती आहे आणि असं दूरवरचं अंतर जर गाठायचं आहे तर तिथे तुमच्याकडे प्रॉपर टायमिंग ताकद असणं फार गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रसन्न उर्फ फिंच इथे मैदानामध्ये येत आहेत. अजून एक विस्फोटक बॅटर म्हणजे या संघाकडे RD वॉरियर्स या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे. जे आतापर्यंत जर पाहिलं तर प्रमुख बॅटर जे तेजराज, धनंजय, फिंच याच बॅटरची आपण बॅटिंग पाहिली आहेत. अजूनही शरद पारगे सारखा एक हुकमी एक्का अजूनही त्यांच्या डगआउट मध्ये शिल्लक आहे. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती केलेला प्रहार. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजून एका विकेटचं पतन. प्रसन्न इथे होतील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. आणि ज्या गोष्टीची आपण चर्चा केली शरद पारगे ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये केली जाते आणि सिंहगड रोड मधील एक नावाजलेला हा खेळाडू ज्याने हाफपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील नावलौकिक मिळवलंय. त्याचबरोबर फुलपिच मध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचा अनुभव ते घेतात. मोठ्या मोठ्या संघांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण या गुणी खेळाडूचा खेळ पाहिलेला आहे. आज पहिल्यांदा ते बॅटिंग साठी आले.
पहिल्यांदा बघूया आता कारण कामगिरी कशी करतील. आल्या पहिला चेंडू स्विच हिट, परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. चेंडू निर्धाव डॉट. पहिलं षटक सुरू आहे. 8 धावा आतापर्यंत झाल्या, त्यामध्ये एक षटकार, त्याचबरोबरीने 2 अवांतर. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा कॉल केलाय. अतिरिक्त धावसंख्या 9. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूंमध्ये 96 धावींची गरज. 24 बॉल 96 रन्स टू विन. बघा, प्रत्येक दिवसामध्ये जो खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल त्याला प्लेयर ऑफ द डे, त्यासाठी एक स्पोर्ट्स सायकल इथे प्रदान करण्यात येईल. कालचा दिवस देखील संपन्न झाला. त्यामध्ये 2 ते 3 खेळाडू हे प्रमुख दावेदार आहेत, परंतु ते त्यानंतर आपण शेवटच्या दिवशी ते डिक्लेअर करणार आहोत. आज देखील 2 ते 3 खेळाडू आहेत, म्हणजे नक्की कोणाला तो किताब दिला जाईल प्लेयर ऑफ द डेचा हे गुपितच आहे. शेवटच्या दिवशी आपण त्या गोष्टीची माहिती आपल्यापर्यंत देणार आहोत. पहिला चेंडू सिंगल, धावसंख्येत 1 ने वाढ. 22 स्वरूपाची धाव आहे. धावसंख्या होते ती 10, दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलाय, परंतु हीच धावसंख्या तिहेरी अंकामध्ये जाणं फार गरजेचं आहे, कारण 105 धावा इथे करायच्या. धनंजय आणि शरद ही जोडी मैदानामध्ये. HD RD वॉरियर्स हा संघ आहे, परंतु मैदानामध्ये HD ही जोडी आहे, शरद आणि धनंजय. शफल झाले आणि तिथे मात्र शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू अडवला जाईल. सिंगल. शरद यांनी खातं 1 धावेने उघडलंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 11. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जो वेळ मध्यंतरामध्ये खर्च होतो, थांबा जरा, ते बेलच्या आणि स्टंपच्या लाईट थांबू द्या. यस, 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला फटका धनंजयांच्या बॅट मधून. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेंसाठी. या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे आपण प्लेअर ऑफ द डे हा किताब देतो, त्याचप्रमाणे आपण फायटर ऑफ द ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप देखील त्या खेळाडूंना इथे आकर्षक अशा कॅप परिधान करून देतोय. त्याचबरोबरीने उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज यांसाठी देखील आकर्षक अशी पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी देखील आपण पाहिलं असेल तर एक आकर्षक अशी ट्रॉफी, त्याचबरोबर एनर्जी बूस्ट करणारं एनर्जी ड्रिंक तब्बल रिफिल या नावाने ते एनर्जी ड्रिंक या स्पर्धेमध्ये प्रदान करण्यात येत आहे. 800 रुपये किमतीचं ते एनर्जी ड्रिंक आहे. त्याचबरोबर वॉटर बॉटल आणि एक आकर्षक अशी कॅप आपण त्या खेळाडूला प्रदान करतोय. इथे शरद पारगे बाद होतील. चांगला फटका खेळला, परंतु पुन्हा एकदा सर्वात दूरवरचं अंतर आणि स्वतः संगणक तिथे तैनात आहेत. हॅलो, एक पारितोषिक घेत आहे जर डिम्मो गुरेशीने आणखी एक विकेट जर घेत या चेंडूवरती, प्रतिष्ठान पिट्याभाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल जर आणखी एक विकेट या चेंडूवरती घेतली तर. धन्यवाद. पारितोषिक इथे गोलंदाजासाठी जे देण्यात येईल, जर अजून एखादी विकेट इथे प्राप्त केली, शाहू प्रतिष्ठान पिट्याभाई यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक डिम्मो कुरेशीसाठी असेल. विकेट मिळवावी लागेल. चला आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू निर्धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 18. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान आपण इथे संपन्न करतोय. बिनवत ग्रुपचे संघ मालक आपला सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. संघ मालकांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आयोजन कमिटीच्या वतीने आपला सन्मान इथे संपन्न केला जाईल आणि सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी प्रणव दादा लायगुडे आणि गणेश भाऊ लायगुडे आपल्या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते इथे बिनवत संघाचे संघ मालक यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करायचा आहे. दोन्ही मान्यवर मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान संपन्न करतोय. बिनवत संघाचे संघ मालक मिस्टर बिनावत यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. इथे मात्र सन्मान केला जाईल आणि संघ देखील जी कामगिरी करतोय बिनावत देखील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवरती. धनंजय इथे बाद होतील. संघाचे संघनायक मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच किताब त्यांनी पटकावला ते इथे बाद होत आहेत. दोन्ही मान्यवरांच्या शुभास्ते आपण बिनावत यांचा सन्मान इथे संपन्न करतोय. चला या मान्यवर आपल्याला विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य स्क्रीन वरती देखील तुम्ही पाहू शकता मिस्टर बिनावत ज्यांच्या मालकीचा संघ आज या रात्रीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असताना सुपर 8 मध्ये दाखल झालाय आणि कदाचित हा संघ आजच्या दिवसातील टॉप टेबल वरती अग्रस्थानी असेल. मान्यवरांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करतोय. प्रसादजी चौधरी यांचं शुभागमन इथे होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुख्य स्क्रीन वरती मिस्टर बिनावत यांचा सन्मान इथे संपन्न केला जातोय. वाईट बॉल धावसंख्या आपण पाहतोय इथे 19 धावा झाल्यात. 20 धावा झाल्यात. हा चेंडू देखील सुरेखरित्या हाताळलाय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. अरबाज यांनी जो संघाची बांधणी केली आहे म्हणजे ज्याप्रमाणे ऑक्शन मध्ये प्रत्येक खेळाडूला अगदी बारकाईने निहाळलं. कोण गोलंदाजी करणार, कोण फलंदाजी करणार, कोण क्षेत्ररक्षक चांगला आहे आणि या सर्वांनाच एकत्रित आणून जी संघाची बांधणी केली मी त्या बाबतीत अरबाज यांचं कौतुक करेल. कारण बिनावट टीमचे ते कर्णधार प्रामुख्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील आहेत आणि संघ मालकांचा जो विश्वास आहे तो अरबाज यांनी राखलेला आहे. बिनावत साहेब देखील इथे खुश आहेत की संघ इथे विजयी घौदोड कायम ठेवतोय आणि सुपर 8 मध्ये आजचा दिवसामध्ये हा संघ दिमाखामध्ये प्रवेश देखील करतोय. त्याबद्दल संघ मालकांची खुशी चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसून येते. जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचा फायदा झालाय. इन्व्हेस्टमेंट अशीच करावी की ज्याच्याकडून फायदा होईल. जर फायदा झाला नाही तर मात्र ते इन्व्हेस्टमेंट करून उपयोग होणार नाही. इथे मात्र चेंडू फुलटॉस त्याच्यावरती केलेला प्रहार. बॉल जाईल सीमारेषा पार. धावसंख्येत 6 ची वाढ. धावसंख्या 26. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू शिल्लक आहे अजून. 26. बीमर चेक करायचा आहे. यस बीमर चेक करा. चला नो बॉल आहे. इथे पंचांनी ती माहिती दिली आहे म्हणजे 6+1 7 रन्स इथे स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे. आताचा नो बॉल आहे ना म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत.
वाईट 2 बॉल आहेत ना. चला 2 चेंडू शिल्लक आहेत. आपले अतिरिक्त खेळाडू इथे आहेत, ते माहिती देतातच आहेत आणि त्यांना ठाऊक आहे की बरोबर चेंडू इथे मोजले जात आहेत. स्कोरर चूक करणार नाही. त्यांची आकड्यांची आकडेमोड चांगली आहे आणि ते आम्हाला कळवत आहेत की बरोबर योग्य तो इथे चेंडू ग्राह्य धरला जाईल. हा चेंडू देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान चेंडू लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर, षटकार 6 धावा. बारा चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 72 धावांची गरज. 12 चेंडू 72 धावा विजयाचं समीकरण. मात्र गोलंदाजी मार्ग वरती संघाचे संघनायक अरबाज. मागच्या 2 मॅच मध्ये त्यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलेलं नाहीये, परंतु आता ती संधी आहे आणि कॅप्टन आहे. कॅप्टन कधीही काही घेऊ शकतात, बॅटिंग देखील बॉलिंग देखील, ते त्यांच्या मनावरती आहे. कॅप्टनला बोलणार कोण? अरबाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांची गोलंदाजी इथे मात्र अरबाज यांचं स्वागत केलं आणि बॅटर देखील गोलंदाज म्हणत असेल स्वागत नाही करोगे हमारा, तर बॅटरने षटकाराने स्वागत केलं अरबाज यांचं. पहिल्या चेंडूवरती ठोक डाला 6 रन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39 5 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय. आपले प्रेक्षक मुख्य स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता, या मॅचचा आनंद घेतायत, स्पर्धेचा आनंद घेतायत आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसून देखील येतोय. ही स्पर्धा आपल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खेळवली जाते, त्याचा तो आनंद आहे. कोणी जर पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये विचारलं की हाफपिच टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा कुठे खेळवली गेली, तर अभिमानाने ते आपल्या गावाचं नाव घेऊ शकतात. तायरी ग्रामस्थ, तायरी गाव आणि त्या DSK मैदानामध्ये आपण पाहिलं तर ही स्पर्धा स्टार स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये जे मैदान आहे, सुसज्ज असं मैदान, या मैदानामध्ये ती स्पर्धा आयोजित केली जाते. इथे देखील विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे बाद. बॅटची एज आणि त्यानंतर यश त्यांचा घेतलेला वेध. बॅटर इथे बाद होतात. नवीन बॅटर मैदानामध्ये येतील. मोबिन नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. एकोणचाळीस धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू. पहिला चेंडू इथे अवांतर, व्हाईट बॉल. 40 धावा झाल्यात. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 65 धावांची गरज आहे. चेंडू देखील जेमतेम ते नो बॉल आहे. नो +1. 2 धावा आत्ताच्या. या धावा होऊ शकतात. पिच मध्ये काही होऊ शकतं नाही का. मगाचपासून आपण बघितलं 38-40 धावा आलेले आहेत, पुढे 65 यायला काही वेळ लागणार नाही. ते फ्रेडच्या चेंडू. 1 धाव पूर्ण. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. चांगला फटका इथे सजवला आणि त्या दरम्यान चौकार देखील येईल. धावसंख्येत 4 ने वाढ. 47 धावा. इथे 6 बॅटर बाद. 47. शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय क्षेत्ररक्षक. सत्तेचाळीस धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा बॅट वेगात फिरवली जाते. स्ट्राईक इथे घेण्याचा प्रयत्न. चला 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 ती 1 रन आहे 22 स्वरूपाचे. एकात शेवटचा चेंडू आहे आणि त्यासाठी अजून एक अवांतर धाव खर्च केली आहे. 49 झाल्यात आणि या शेवटच्या चेंडूवरती देखील विकेट. बिनवट टीम दिमाखामध्ये या सुपर 8 मध्ये दाखल होते. आजचा दिवस बिनवट टीमने गाजवलाय आणि त्यांनी सुपर 8 मध्ये जो प्रवेश केलाय फार उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. चला पहिला हात मिळवा आणि बाहेर या. पुढची मॅच लगेच सुरू करून घ्या. क्षेत्ररक्षण कोणाचं आहे? लगेच मैदानाचा ताबा घ्या. वेळ अजिबात खर्च करू नका. आपल्याला ही विनंती आहे. हॅलो, पप्पू दादा खोचेकर आणि सोनूदादा तरडे यांना विनंती करेल की